जय भीम नमो बुद्धाय। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सिया आणि शोरू। तर आज आहे रविवार आणि आज आम्ही बनवणार आहे तर्री पोहा। तर आपण बघूया तर्री पोहा आजची रेसिपी। तर पोह्यासाठी जे लागते साहित्य मी सर्व कापून घेतले आहे, ते तुम्हाला माहितीच आहे। आलू, कांदे, हिरवी मिरची हे सर्व कापून घेत आहे मी। नंतर भेटू बनवताना। आता तुम्ही म्हणणार की हे वाले नसते, काबुली चण्यांचे नसते, पण आमच्याकडे जे होते म्हणून आम्ही त्याचेच बनवले। ओके, तर आपण आता पोहे वगैरे धुवून घेऊ, हे ठेवून देऊ बाजूला। आता चला, तर झालं आपलं साहित्य रेडी कापून। आपण आता पोहे बनवणार आहे। पोहे धुवून घेऊ आपण। पोहे तेल टाकलं आपण कढईत। आता शेंगदाणे आपण तेलात भाजून काढून घेऊ। तुम्ही पण असंच करता का सांगा? शेंगदाणे तेलात भाजून काढून घेतात की त्याच्यातच ठेवतात? मी शेंगदाणे भाजून काढून घेत असते, नंतर मग कांदा आणि हिरवी मिरची टाकते। कारण की कांदा आणि हिरवी मिरची टाकली ना की शेंगदाणे एकदम नरम होऊन जातात। ते नरम नाही झाले पाहिजे म्हणून तेलात टाकून तळलेले शेंगदाणे बाहेर काढायचे, नंतर मग हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा। असं करते मी। तुम्ही कसं करते सांगा? मी असं करत असते। तुम्ही काय बनवलं सांगा? रविवार आहे तर झाले आपले शेंगदाणे भाजून। तेल एकदम गरम झालं। बटाट्याचं पाणी करून घेऊ। मीठ आपण आपल्या चवीनुसार। माझ्या घरी हमेशा मी कमीच टाकत असते। कमी टाकलं की फुटते, जास्त टाकलं तर मग कसं? कमी टाकलं तर वरून मीठ घेता येते, जास्त टाकलं तर मग ते कसं काढायचं? कांदा मिरची थोडंसं मीठ टाकून थोडं होऊ देऊ त्याला। तो पण घेऊ, लेकरं काय पाच करतात। आपण कांदे झाले का?
बटाटे टाकून घेतले आपण त्याच्यामध्ये. बटाटा भुर्जी करायला. पोहे धुवून ठेवले होते मी, बघा सुकले मस्त. असे मोकळे झाले तर छान वाटते, नाहीतर मग ते एकदम घाटा बनून जाते, ते नाही आवडत मला. आता आपण ते बनवल्याच्या नंतर भेटू. झालेले आहेत आपले पोहे, पण रेडी झालेले आहेत. थांबा आता मी तुम्हाला दाखवते. आपण सियाला आवाज द्यायला आलो आहे वरती. बघू आपण ती काय करते. त्यांना माहिती नहीं मिली। अच्छा ये पढ़ाई कर रहे ऊपर। हाँ कल से पेपर नहीं तुम्हारे। बाय बच्चों बाय डैडी। मी व्हिडिओ काढून राहिली, परीचे पप्पा आले होते। तर बघा झालं आपल्याला, बनवून झालेलं आहे। कसं झालं बघा, तुम्ही पण बघून करून बघा। या सर्वांनी खायला। मिरची बघा, मिरची तिखट मिरची मिरची बघा केवढीशी आहे, एवढी तिखट आहे, एवढी तिखट आहे। अर्धीच खाल्ली ना, कानातली हवा काढली। नंतर भेटू जेवण, सॉरी नाश्ता झाल्यावर। चला मग इथेच मी माझा ब्लॉग एंड करते। सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। चला बाय बाय सर्वांना।